नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि आजचा आपला हा पार्ट आहे 44वा. तर बघा, यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? तर भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे सिस्मोग्राफ, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा, सिस्मोग्राफ जे आहे हे भूकंपाच्या लहरीची तीव्रता मोजतं, तसंच कालावधी आणि दिशा ते अचूकप्रमाणे सांगत असतं. जे पृथ्वीचे टेक्टॉनिक प्लेट्स असतात ते हलतात, म्हणजे भूकंप जेव्हा होतो तेव्हा टेक्टॉनिक प्लेट्स हलतात आणि त्या हलण्यामुळे तयार होणाऱ्या ज्या लहरी असतात तर त्या लहरींची नोंद घेण्याचं काम सिस्मोग्राफ करत असतं. त्यामुळे आपलं फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? तर बघा, लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर केसरीद्वारे टिळकांनी स्वराज्याची मागणी सर्वप्रथम स्पष्टपणे मांडली होती. तसंच ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी पण त्यांनी केसरीचा वापर केला होता. त्यामुळे त्यांचं जे हे वृत्तपत्र आहे ते खूप महत्त्वाचं समजलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, तिलारी धरण सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यात आहे? तर तिलारी धरण जे आहे ते सिंधुदुर्गच्या दोडामार्ग या तालुक्यात आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर तिलारी प्रकल्प हा महाराष्ट्र आणि गोवा संयुक्त पाणी प्रकल्प आहे. त्यामुळे कोकणातलं सिंचन, पिण्याचे पाणी आणि वीज उत्पादनासाठी हे धरण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा, माउंट अबू जे थंड हवेचं ठिकाण आहे ते राजस्थान राज्यात आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. माउंट अबू राजस्थानमधलं एकमेव हिल स्टेशन आहे जे अरवली पर्वतरांगामध्ये आढळून येतं. तसंच इथली जी उंची आहे किंवा ह्या पर्वताची जी उंची आहे त्या उंचीमुळे नैसर्गिक थंड हवामान तिथे आपल्याला भेटतं. त्यामुळेच ते हवामानशास्त्रीय दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन मुंबई. तर बघा, मुंबईला ही संस्था आहे, त्यालाच आपण टाटा म्हणजे असं पण, म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये पण ही संस्था विचारली जाते, TIFR असा हा याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर कधीकधी TIFR असं पण विचारलं जातं. तर बघा, TIFR ही भारतातली मूलभूत विज्ञान संशोधनाची सर्वोच्च संस्थापैकी एक आहे. तसंच राष्ट्राचं अणु, भौतिकशास्त्र आणि गणित संशोधनाचा पाया या संस्थेमुळे उभा राहिलेला आहे. TIFRचा लॉंग फॉर्म आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावर धावत नाही? तर मुंबई गोवा रेल्वे मार्ग जो आहे त्यालाच आपण कोकण रेल्वे असं देखील म्हणतो. तर या मार्गावर न धावणारी रेल्वे कोणती आहे? तर ती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, कोकण कन्या एक्सप्रेस, मत्स्यगंगा एक्सप्रेस आणि राज्य राणी एक्सप्रेस ह्या तिन्ही पण ज्या रेल्वे आहेत ते मुंबई गोवा महामार्गावर धावतात, म्हणजे कोकण रेल्वे आहेत. फक्त जे आहे तर महाराष्ट्र एक्सप्रेस जी आहे ती कोल्हापूर ते गोंदिया या मार्गावर धावते. पुढचा प्रश्न पाहूया, फळ व त्यासाठी प्रसिद्ध असणारी गावे यांची चुकीची जोडी ओळखा. तर बघा, फळ आणि त्यासाठी जी प्रसिद्ध गावे आहेत यांची चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. पहिला क्वेश्चन आहे, द्राक्ष नाशिक. तर बघा, ही जी आहे जोडी तर ही करेक्ट आहे, कारण द्राक्षाचं जास्तीत जास्त उत्पादन कुठे होतं तर नाशिकमध्ये होतं. नंतर देवगड आंबा, तर ही देखील बरोबर जोडी आहे, कारण रत्नागिरी कोकणकडे हापूस आंबा पिकतो आणि देवगडचा पण आंबा प्रसिद्ध आहे. नंतर वेंगुर्ला काजू, तर ही जोडी देखील कशी, तर ही देखील बरोबर आहे, वेंगुर्ल्याचे काजू फेमस आहेत. आणि जळगाव डाळिंब, तर जळगावला डाळिंब पिकत नसून तर काय पिकतं, केळी पिकते, म्हणून आपली ही जोडी चुकीची आहे, म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, मूलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? तर बघा, फंडामेंटल राईट जे आहेत आपले, तर फंडामेंटल राईटशी संबंधित कलम आहे 13, म्हणजे सेकंड ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. कारण 13 जे कलम आहे त्यामध्ये काय सांगितलं तर न्यायालयांना अधिकार दिलेले आहेत. जर हक्काचा भंग करणारी कोणतंही कायदा असेल, कोणतेही नियम बनवलेला असेल तर तो शून्य ठरवणे, म्हणजे त्याचे व्हॅल्यू कमी करून टाकणे, अशा प्रकारचं जे अधिकार दिलेले आहेत न्यायालयांना ते आर्टिकल 13मध्ये गणण्यात आलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत मूलभूत हक्काचं संरक्षण करणारा आर्टिकल जे आहे ते 13 आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
तर मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहेत, कान्होजी आंग्रे. तर कान्होजी आंग्रे का होते? कारण यांनी मराठा नौदलांची संरचना, सुरक्षा आणि सामरिक नियंत्रण मजबूत केलं होतं. तसंच त्यांनी ब्रिटिश, पोर्तुगीज नौदलांना अनेकदा पराभूत देखील केलं होतं. त्यामुळे ते भारतातले पहिले महान नौदल प्रमुख मानले जातात. आणि असा प्रश्न आहे, 26 जानेवारी 2025 रोजीचा हा कितवा प्रजासत्ताक दिन होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 76वा, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा 76वा का? तर 1950मध्ये पहिला प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट केला होता आणि 1950 ते 2025पर्यंत किती वर्ष झाले? 75 वर्ष पूर्ण झाले. आणि पण दोन्ही टोकाचे वर्ष धरल्याने 2025 हा 76वा प्रजासत्ताक दिन ठरवलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जानेवारी 25मध्ये म्हणजे जानेवारी 2025मध्ये भुवनेश्वर येथे पार पडलेल्या प्रवासी भारतीय संमेलनाचे मुख्य अतिथी कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे क्रिस्टीन कार्ला कंगालू, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, प्रवासी भारतीय दिन सेलिब्रेट केला जातो. क्रिस्टीन कार्ला कंगालू या कुठल्या आहेत? तर सुरिनाम देशातल्या आहेत, उच्चपदस्थ व्यक्ती आहेत. तसंच तिथल्या प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना इकडं बोलवलं होतं. तर जे आपण प्रवासी दिन सेलिब्रेट करतो तो 2025मध्ये त्यांना इकडे मुख्य अतिथी म्हणून आपण त्यांना निमंत्रित केलं होतं. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, विश्व मराठी संमेलन 2025चे आयोजन महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. तर हे कुठं सेलिब्रेट केलेलं आहे? इथं कितवे दिलेलं आहे? तर हे कुठे आहे? तर हे 2 ठिकाणी सेलिब्रेट केलेलं आहे, नाशिक आणि पुणे दोन्ही ठिकाणी. तर बघा, पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सेलिब्रेट केलं होतं. कधी? तर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये पुण्यामध्ये झालं. आणि नाशिकमध्ये केव्हा झालं? केव्हा होणार होतं? तर 26 ते 28 डिसेंबरमध्ये हे नाशिकमध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वाधिक रामसर साईट्स असलेले राज्य कोणते राज्य बनलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑप्शन, तामिळनाडू. तर बघा, तामिळनाडूचे सर्वाधिक आर्द्रभूमी रामसर यादीत नोंदवलेले आहेत. तिथं जैवविविधता, पक्षी संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण मानकामुळे हे राज्य प्रथम क्रमांकावर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्यातील पहिले सोलार गाव म्हणून कोणत्या गावाची निवड झालेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मण्याची वाडी, जी साताऱ्यामध्ये आहे. ती मण्याची वाडी सोलार गाव म्हणून आहे. बघा, मण्याची वाडीने संपूर्ण वीज पुरवठा सौर ऊर्जेमधून करून राज्यातलं पहिलं 100% सौर ऊर्जा आधारित गावाचा दर्जा त्यानं मिळवलेला आहे. म्हणून आपलं फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सिंधुदुर्ग किल्ला कधी बांधला गेलेला आहे? तर सिंधुदुर्ग किल्ला हा 1667मध्ये बांधलेला आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664मध्ये सुरू झाला होता. 1664मध्ये बांधकाम करायला सुरुवात झाली होती. तर तो 1667मध्ये पूर्ण झाला. आणि या कामाचे प्रमुख वास्तुविशारद कोण होते? तर हिरोजी इंदोलकर. हे देखील महत्त्वाचं आहे, हिरोजी इंदोलकर. तर इथे लिहिलं आहे काय, ह्यापेक्षा जे काय उच्चार केलेले आहेत ते इम्पॉर्टंट आहे. तर हिरोजी इंदोलकर जे होते हे त्याचे वास्तुविशारद होते, ज्यांनी सुमारे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये अशा प्रकारे किल्ला बांधलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लाल रंगाची काच तयार करण्यासाठी डॅश डॅश ऑक्साईड वापरतात? तर लाल रंगाची काच तयार करण्यासाठी कोणतं ऑक्साईड वापरलं जातं? तर तांब्याचं, म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर त्यालाच आपण कॉपर ऑक्साईड असं म्हणतो. कॉपर ऑक्साईड मिसळल्यावर काय होतं? तर लाल रंग विकसित होतो आणि हा रंग स्थिर, गडद आणि सजावटीसाठी वापरला जातो. त्यामुळे काचेला देखील याचा लाल रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न पाहूया. लोकपाल स्वीकारणारा जगातला पहिला देश कोणता आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे स्वीडन, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे, स्वीडन. तर बघा, 1809मध्ये ऑम्ब्युड्समन व्यवस्था लागू केली होती स्वीडनने, जी आजच्या लोकपाल प्रणालीची मूळ संकल्पना मानली जाते. म्हणून जगातला पहिला देश आपण स्वीडन म्हणत आहोत. पुढचा प्रश्न पाहूया. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असं म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असं म्हणतात. तर व्हिनेगार कशाला म्हणतात? त्याचं ॲसिटिक ॲसिड जे आहे, ॲसिटिक ॲसिड, आता इथे प्रिंट मिस्टेक झालेली, थर्ड ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आहे. ॲसिटिक ॲसिड जे आहे त्याला आपण व्हिनेगर म्हणतो, कारण 4 ते 8% ॲसिटिक ॲसिडचे पाण्यातलं जे द्रावण असतं त्याला तीव्र आंबटपणाची चव असते. तसंच संरक्षक गुण देखील त्याच्यातून आपल्याला मिळत असतात. त्यामुळे
आपलं करेक्ट आन्सर थर्ड ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सागर तळावर होणाऱ्या भूकंपामुळे पाण्याला हादरे बसून पाण्यावर लाटा निर्माण होतात, त्यास काय म्हणतात? तर ह्याला सुनामी असं म्हणतात. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, सुनामी समुद्रतळातील मोठ्या भूकंपीय विस्थापनामुळे निर्माण होत असतात. म्हणजे समुद्राखालची जी जमीन आहे तिला हादरे बसून अशा प्रकारे सुनामी निर्माण होते. प्रचंड ऊर्जा समुद्र पाण्यात सरळ वरच्या दिशेने हस्तांतरित होत असते आणि शेकडो किलोमीटरचा ताशी वेगाने शेकडो किलोमीटर अशा प्रकारे हे जे लाटा असतात त्या वेगाने धावत असतात. त्यामुळे इथे अशा प्रकारे सुनामी निर्माण होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. पांढऱ्या हत्तीचा प्रदेश म्हणून कोणत्या स्थळाला ओळखले जाते? तर पांढऱ्या हत्तीचा प्रदेश म्हणून सयाम, जे की थायलंडमध्ये आहे, तर या प्रदेशाला ओळखलं जातं. म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. थायलंडमध्ये पांढरे हत्ती राजसत्ता, शुभत्व आणि पवित्रचे प्रतीक मानले जातात आणि तिथल्या ऐतिहासिक परंपरेमुळे थायलंडला लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स असं देखील ओळखलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत डॅश डॅश येथे सुरू झाला. तर याचं करेक्ट आन्सर आहे सिंद्री. तर बघा, सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे सिंद्री. तर सिंद्री कुठं आहे? झारखंडमध्ये आहे आणि 1951मध्ये म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना 51मध्ये चालू होती आणि पहिला अमोनियम सल्फेट खत कारखाना सुरू झाला होता. हे भारतातलं औद्योगिक आधुनिकीकरणाचं पहिलं मोठं पाऊल ठरलेलं आहे आणि रासायनिक प्रकल्प असल्यामुळे हा देखील महत्त्वाचा देखील होता. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही क्वेश्चनची PDF हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन पण भेटेल आणि याची PDF पण भेटेल. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढचा प्रश्न पाहूया. पिंक सिटी म्हणून जगप्रसिद्ध कोणते शहर आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जयपूर. तर जयपूर का बरं पिंक सिटी आहे? तर तिथलं जे कन्स्ट्रक्शन आहे तर ते कन्स्ट्रक्शनला पिंक कलरची छटा आलेली आहे, कारण ते दगड तिथल्या सिटीतला जे सगळे कन्स्ट्रक्शन आहेत त्यांचा जो दगड आहे तो एक सगळ्यांचा सारखा असल्यामुळं आणि त्या दगडाची जी छटा आहे, रंगछटा आहे, ती पिंक कलरची असल्यामुळे आपण त्याला पिंक सिटी असं म्हणतो. म्हणजे खूप प्रसिद्ध पण आहे पिंक सिटी म्हणून. गुलाबी कलरची दगडं तसंच गुलाबी कलरची वाळू पण त्यांनी वापरलेली आहे, म्हणून त्यांना तिथे तशा प्रकारे पिंक कलरची छटा निर्माण झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्ल्यू माउंटन्स म्हणून कोणती पर्वतरांग ओळखली जाते? तर ब्ल्यू माउंटन्स म्हणून निलगिरी पर्वतरांग ओळखली जाते. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. निलगिरी पर्वतरांग निळ्या फुलांच्या पर्वतावर भरपूर निळ्या कलरची फुलं आहेत. तसंच हवेतून दिसणारा निळसर धुक्यामुळे देखील तिथं ब्ल्यू माउंटेन म्हणून आपण त्या पर्वताला ओळखलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठे जीवाश्म इंधन साठे कोणत्या राज्यात आहेत? तर बघा, जीवाश्म इंधन साठे झारखंडमध्ये आहेत. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. झारखंडमध्ये भारतातलं सर्वाधिक कोळसा साठा आहे. जसे झरिया, बोकारो, धनबाद हे जे क्षेत्र आहेत ते कोळशासाठी फेमस आहेत आणि देशाच्या ऊर्जा उत्पादनामध्ये मुख्य स्रोत कोळसा देखील आहे आणि हे जीवाश्म इंधन म्हणून आपण झारखंडला ओळखतो आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक पशु आरोग्य संघटना OIE चे मुख्यालय कोठे आहे? तर OIE म्हणजेच काय? तर वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ जे आहे तिचं मुख्यालय आहे पॅरिसला. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर पॅरिस येथे 1924मध्ये अशा प्रकारे OIE ची स्थापना झालेली आहे आणि जगभरातील पशुरोग नियंत्रण, लसीकरण धोरणे तसंच आरोग्य मानके ठरवणारी ही सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी ॲनिमलसाठी आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन इथे घेतलेले आहेत. त्याचं इन डिटेलमध्ये अनालिसिस देखील केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तसंच कोणतीही सरळ सेवेची एक्झाम असो किंवा पोलीस भरतीची एक्झाम असो, तुम्ही जर तयारी करत असाल आणि क्वेश्चन कशाप्रकारे येतात, कशाप्रकारे आपण त्याला टॅकल करायचं, ह्याचा जर सराव करायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.